मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आंदोलकांसोबत बैठक। मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्यास सांगावं, आंदोलकांची विनंती। कुणाच्या ताटामधून काढून घे आणि दुसऱ्याच्या ताटामध्ये वाढ ही सरकारची भूमिका नाही। ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाईंकडून पुनरुच्चार। राज्यात चांगलं वातावरण कसं राहील याची सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवायला हवा, पवारांनी व्यक्त केलं मत। आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती। आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठी विनवणी। राज्य सरकारने आरक्षणाच्या संदर्भात सोमवारी बोलावलेल्या बैठकीवरती जरांगेंची टीका। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने भुजबळ फडणवीसांच्या विचारांचे तज्ज्ञ आणलेत का, जरांगेंचा सवाल। तर सुरुवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार, जरांगेंचा पुन्हा एकदा इशारा। राज ठाकरेंना जातीयवादाचा कळवळा असल्याची जरांगेंची टीका। शाळेत सुद्धा जातीयवाद झाला, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरती जरांगेंची टीका। जरांगे छत्रपतींच्या वारसांवरती खालच्या भाषेत टीका करतात। जरांगेंना त्यांची गादी निर्माण करायची आहे। हाकेंचा जरांगेंवरती हल्लाबोल। तर तुम्ही शिवरायांचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहात का, हाकेंचा जरांगेंना सवाल। जालन्यामध्ये मंगेश ससाणेंच्या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखने यांची प्रकृती खालावली। रक्तदाब कमी झाल्यामुळे दखने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का, तसंच जरांगेंना कायदा मंत्री करणार आहात का, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचा सवाल। लातूरमध्ये मराठा बांधवांचा मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलनाचा प्रयत्न। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। निलंग्यामधली घटना। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून टायर जाळून सरकारचा निषेध। सरकार जरांगेंच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून जालना बंदची हाक। सध्या तरी शहरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। छोट्या व्यावसायिक रस्त्यावर, वाहतूकही सुरळीत। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरासह जिल्ह्यामधल्या बाजारपेठा बंद। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात। शांततेत बंद पाळण्याचं मराठा बांधवांचं आवाहन। इंदापूरमध्ये बस स्थानकाच्या समोर मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको। यावेळी मराठा बांधवांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। नाशिकच्या नांदगावमध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी अर्धनग्न होत अंगावरती आसूड घेत केला आत्मक्लेश। परभणीमधल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून कलम 138च्या अंतर्गत नोटिसा। रितसर निवेदन देऊन बंद पुकारला असताना नोटिसा देण्यात आल्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी। नवी मुंबईच्या वाशीमध्ये सकल मराठा समाजाकडून एक दिवसीय उपोषण। जरांगेंच्या उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। मोहोळहून अनगरकडे परत जाताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। यावेळी अजितदादांनी गाडी थांबवून केली आंदोलकांशी चर्चा। पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस। आमदार शहाजी बापू पाटील यांची आंदोलनाच्या ठिकाणी भेट। यावेळी आंदोलकांकडून ढोल वाजवून पाठिंब्याबद्दल सवाल। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार। या सगळ्याच्या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची उच्च न्यायालयामध्ये याचिका। राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळालेत, आमदार वैभव नाईक यांचा दावा। नौसेनेच्या कार्यक्रमामध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन जिल्हा नियोजन समितीच्या पैशामधून टाकण्यात आलं होतं। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। मालवणमधल्या पुतळ्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार झालाय, तर वैभव नाईक यांनी पुरावे द्यावेत। वैभव नाईक यांच्या आरोपाच्या नंतर माजी खासदार निलेश राणे यांचं आव्हान। राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची पक्षामधल्या शिस्तीबाबत आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांवरती कारवाई करण्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयामधली सुनावणी 25 सप्टेंबरला। पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने दिलंय आव्हान।
महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार, आदित्य ठाकरे यांचा सवाल. तर सुजाता सौनिकांना आयुक्त होण्यासाठी सरकार दबाव टाकतंय, ठाकरेंचा आरोप. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा. 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची मुंबईला भेट. निवडणूक आयोगाने राज्यामध्ये दौरा करावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. मागच्या वेळी ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नागरिकांचे हाल झाले, दानवेंचा आरोप. श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून शरद पवारांचा खासदार संजय राऊत यांच्यावरती निशाणा. अचानकपणे कुणालाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका. आपण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही, शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. आगामी विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी चाचपणी. लवकरच दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती. दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. मी कुठूनही आणि कुणाच्याही विरोधामध्ये लढण्यासाठी तयार, वरळीमधून लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावरती अमित ठाकरेंचं उत्तर. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी घेतली अजित पवार यांची भेट. अजित पवार चिपळूणच्या दौऱ्यावरती असताना विक्रांत जाधव यांनी घेतली भेट. भेट राजकीय नाही तर कौटुंबिक, विक्रांत जाधव यांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीमधला तिढा वाढला. भोसरी चिंचवडवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा. बैठकीमध्ये अजित पवार गटाचा ठराव. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश. शिवसेनेचे रवींद्र वायकर खासदार झाल्यामुळे भाजपचा जोगेश्वरी विधानसभेवरती दावा. भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक जोगेश्वरीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, फडणवीसांची घेतली भेट. भोसरी विधानसभेची जागा ठाकरे गटाला सुटली नाही तर तुतारीचा प्रचार करणार नाही, ठाकरे गटाचा एकमुखी ठराव. तर पदाचे राजीनामे देण्याचा इशारा, विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार राज्यपाल कोट्यामधून आमदारकीसाठी इच्छुक. लोकसभेच्या वेळेला अजितदादांनी दिला होता शब्द, त्यामुळे सुरेश बिराजदारांना विधान परिषदेवरती संधी मिळणार का, याकडेही लक्ष. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार या आशयाचे बॅनर. ईदच्या निमित्ताने गुणवडी चौकामध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी. तर चंद्रपूरची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची माहिती. जळगावच्या चोपडा इथं संविधान आर्मी संघटनेची शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य सभेमध्ये घोषणाबाजी. माजी आमदार संतोष चौधरी यांची पक्षामधून हकालपट्टी करण्याच्या मागणीसह भुसावळ विधानसभेची जागा मिळण्याची सुद्धा मागणी. मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यामुळे संघर्ष टळला. लोखंडवाला ते सिंग इस्टेटपर्यंत रस्त्यासाठी अतुल भातखळकरांच्या आंदोलनामध्ये प्रकाश सुर्वे आल्यामुळे तणाव. इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात, त्यांना माहीत होतं त्या हरणार आहेत, मात्र तरी त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत. या सरकारनं जम्मू आणि हरियाणासह निवडणुका घ्याव्यात, संजय राऊत यांचं आव्हान. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती कधीच टीका करत नाहीत, कारण ती माझी लायकी नाही, माझ्या लेवलचा माणूस म्हणजे संजय राऊत. जळगावचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघामधून वंचितचा उमेदवार जाहीर. संग्राम माने खानापूरमधून लढवणार निवडणूक. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावरती. अरण इथे अजित पवारांनी घेतलं संत सावता महाराजांचं दर्शन. सोलापूरच्या माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचं टेंभुर्णीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये विराट रॅलीचं आयोजन. जळगावच्या जामनेरमध्ये सकल बंजारा आणि लबाना समाजाकडून मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य सत्कार. बंजारा समाजाच्या विकासासाठी विविध योजना आणि पोहरागडावरच्या 700 कोटींच्या विकास कामांमुळे महाजन यांचा सत्कार. मेघालय आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा साफ होईल, मी महाविकास आघाडीच्या सोबत आहे. भेटीच्या नंतर मलिक यांची प्रतिक्रिया. सत्यपाल मलिकांनी मोदींबद्दल सांगितलेल्या गोष्टी भयावह. पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल विचारलं असता मोदींनी शांत राहायला सांगितलं. सत्यपाल मलिकांनी दावा केल्याची नाना पटोलेंची माहिती.
राज्यपाल रिटायर्ड झाल्यानंतर भेटी घेत असतात. सत्यपाल मलिकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून राजकारणामध्ये शिरकाव करायचा आहे. सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची टीका. ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावरती नाशिकमध्ये तोतैयागिरी केल्याचा गुन्हा दाखल. आमदारकीचा कालावधी संपलेला असताना सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांवरती पत्रामधून दबाव टाकल्याचा आरोप. माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावरती तोतैयागिरी केल्याचा गुन्हा दाखल. मात्र दराडे यांनी असं पत्रच दिलं नाही. दराडेंच्या कार्यालयाकडून खुलासा. सरकारनं शेतीचं वीज बिल माफ केलं, तसंच पुढील 5 वर्ष वीज मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचं मी सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं स्पष्टीकरण. समृद्धी महामार्गावरती एका वर्षात 75,000 वाहनांवरती कारवाई. तब्बल 7 कोटी रुपयांचा दंड वसूल. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका. मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचं उद्या भूमिपूजन. बीकेसीमध्ये नव्या बांधण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री शिंदे, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून आतापर्यंत 75 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतले वैद्यकीय उपचार. सेवा पुरवण्यासाठी 1140 कर्मचारी कार्यरत. नवीन 37 दवाखाने सुरू करण्याचं नियोजन. अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेला मोठी दुर्घटना टळली. तराफा बोट उलटली. गणेश भक्त मात्र सुखरूपपणे समुद्राच्या बाहेर, तर एक गणेश भक्त उपचारासाठी रुग्णालयात दाखल. 2025 मध्ये 18 आणि 19 जानेवारीला कोल्ड प्लेचा शो. 9 वर्षांच्या नंतर कोल्ड प्लेचा भारतामध्ये शो होणार. शोचं किमान तिकीट 2500 रुपये, कमाल तिकीट 35,000 रुपये. 2 लाखांपेक्षा अधिक लोकांचा तिकिटासाठी प्रयत्न. दक्षिण मुंबईतील श्रीमद राजचंद्रजी मार्गावरती जॉय अव्हेन्यू या कार्यक्रमामध्ये मुंबईकरांची गर्दी. कला, संगीत, खेळ, सांस्कृतिक, आरोग्यवर्धक उपक्रमांचा नागरिकांनी लुटला आनंद. शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण हिरेजडीत 12 लाखांचा मुकुट दान. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. 12,70,000 रुपयांचा हा मुकुट असल्याची ही माहिती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला नाशिकमध्ये स्वामीनारायण मंदिर भूमिपूजन आणि ऋणनिर्देश कार्यक्रमाला हजर. कोकणात साखर चौथ गणेशोत्सव साजरा. रायगडच्या अनेक तालुक्यामध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.